मुलीने धावत्या रिक्षातून घेतली उडी. आत रिक्षा चालक हाताने असं. हा प्रकार नेमका काय होता? ती इतकी काय घाबरली? भर दुपारी रस्त्यावर असं काय घडलं की एका मुलीने जीव धोक्यात घातला? दुपारचा वेळ होता. रस्त्यावर नेहमीसारखीच गर्दी. लोक आपापल्या कामात व्यस्त. कोणी ऑफिसकडे, कोणी क्लासकडे, तर कोणी घरी. एका रिक्षामध्ये एकटी मुलगी बसलेली होती. चेहऱ्यावर कसलीही घाई नव्हती. नेहमीसारखा दिवस, नेहमीसारखा प्रवास. पण काही मिनिटातच त्या रिक्षेचं वातावरण बदललं. रिक्षा पुढे चालू लागली. पण आत काहीतरी चुकीचं घडत होतं. मुलगी वारंवार बाहेर पाहत होती. रिक्षा अपेक्षित दिशेने जात नव्हती. तिने चालकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून येणारा प्रतिसाद वेगळाच होता. तो मागे वळून पाहू लागला. त्याच्या नजरेत अजब प्रकारचा आत्मविश्वास होता, भीतीदायक शांतता. रिक्षेचा वेग वाढला. मुलीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिने पुन्हा विनंती केली, "इथे थांबा." पण रिक्षा थांबली नाही. आणि अचानक तो मागे वळला. त्या क्षणी मुलीच्या अंगावर काटा आला. तिला काहीतरी फार चुकीचं घडणार याची जाणीव झाली. ती जागीच गोठल्यासारखी झाली. रिक्षा चालू होती. रस्त्यावर वाहतूक होती आणि आत एक घृणास्पद क्षण आकार घेत होता. ती ओरडू पाहत होती, पण आवाज गळ्यातच अडकत होता. डोळ्यात पाणी, हात थरथरत होते. एकच विचार डोक्यात घोळत होता, आत्ता नाही पळाले तर पुढे काहीही होऊ शकतं. रिक्षेचा वेग थोडा कमी झाला. मदत कुठूनच मिळेल अशी चिन्ह नव्हती. आणि मग 3 सेकंदांचा निर्णय. दाराकडे हात गेला, डोळे मिटले आणि धावत्या रिक्षातून उडी मारली. रस्त्यावर कोसळण्याचा एक मोठा आवाज झाला. आजूबाजूचे लोक थबकतात. कुणाला काही कळत नाही. मुलगी उठायचा प्रयत्न करते, पण वेदना असह्य. नाकातून रक्त, हनुवटीला मार, कानामागे जखम. ती उठते आणि धावत सुटते. "वाचवा, वाचवा." आवाज फुटलेला, श्वास अडखडलेला. मागे रिक्षा थांबते. चालक खाली उतरतो. तो तिच्या दिशेने येतो. ती घाबरून अजून जोरात पडते. रस्त्यावर लोक जमा होऊ लागतात. काही रिक्षा थांबवतात. तेवढ्यात एक तरुण पुढे येतो. तो शांत आवाजात म्हणतो, "घाबरू नकोस, मी तुझा भाऊ आहे." त्या शब्दांनीच मुलगी कोसळते. तिला बसवलं जातं, पण दिलं जातं, पाणी दिलं जातं तिला. फोन केला जातो आणि हळू संपूर्ण सत्य समोर येऊ लागतं. ही मुलगी अल्पवयीन होती. क्लाससाठी निघालेली होती. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत होता. रिक्षेतच त्याने तिच्याशी गैरवर्तन सुरू केलं होतं. हाताने घृणास्पद कृत्य. आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न. भीतीनेच तिने जीव धोक्यात घातला, पण तिचं नशीब बलवत्तर होतं. ती वाचली. यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. कायदा हल्ला, आरोपीला अटक झाली आणि प्रश्न पण तोच उरतो. भर दुपारी गर्दीच्या रस्त्यावर एक मुलगी सुरक्षित नाही. तिने उडी मारली नसती तर? तर पुढे काय झालं असतं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतोच.